तुला संबळ वाजवू द्यायची नाही हे एवढं मनावर घेऊन युवराज जर थेट तुमच्या गावापर्यंत पोहोचत असेल ना, तर इथे संबळ परंपरेविषयी काही उरलेलंच नाही. पुरुषांनी संबळ वाजवावी ह्यापेक्षा स्त्रियांनी ती वाजवू नये ह्याचाच निर्धार इथे जास्त आहे. म्हणजे इथे परंपरेच्या नावाखाली फक्त पुरुषी अहंकार जपला जातो. तुमच्यासारखी बाईला एवढ्या चांगल्या प्रकारे समजून घेणारी माणसं घरादारात सगळीकडे असतील. किती बरं झालं असतं. म्हणजे आता इथे फक्त समजून घेऊन जमणार. माणूस चुकीचा आहे हे जर आपल्याला माहित असेल, साम दाम दंड भेद जे जमेल ते वापरलंच पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार आहे? भैरूजी येऊ का? नमस्कार भैरू शेठ. नमस्कार. अयो शेठ, आम्ही ओळखलं नाही ना तुम्हाला. हो ओळखवावी म्हणूनच तर आलोय. मी पप्पू. तुम्ही मला प्रेमाने पप्पूच म्हणा. आता त्या उपर अजून काय असणार आहे? पप्पी होईल की नाही, एवढं खोलात जायची गरज नाहीये. मुद्द्यावर येतो बर का. तुमचे जे छोटे मालक आहेत सारंग शेठ, त्यांचा मी एकदम खास दोस्त आहे. कसं म्हणजे? खास म्हणजे तो घोडा तर मी लगाम, तो गाडी तर मी इंजिन, तो ती बिडी तर तुम्ही काढी. जमलं की. आयला तुम्ही ना सगळे लोक लय जाम भारी राव. म्हणूनच भारी माणसाला तुमची एकदम भारी मंदी सोय करायला पाठवलंय त्यांनी. सोय म्हणजे? सोय म्हणजे ही बघा, सोय इंग्लिश. ओके मे थँक्यू. एकदम एवढी मोठी मोठ्या लोकांसाठी विषय आहे का? थँक्यू बर का. आणि ती आरती झाली ना मग मी निवांत बसतो. त्याच काय माहितीये का? तिचा अजिबात वास येत नाही, पण जोश लय बेकार येतो. आरतीची वेळ झाली आहे. चला या सगळ्यांनी. सगळे तर आलेत, पण संबळवाला कुठे आहे? संबळवाला सारंग. हा तो म्हणजे मी त्याला म्हटलं होतं की 8 वाजेपर्यंत येईलच. तो 8च वाजता येईल. आला आला. तब्येत बरी आहे ना? एकदम जबरदस्त आहे. असा असा मावळचा गडगडाट करत नाही. संबळाची टम संब
100 100 भैरव काय होतंय? पुढे काय ते आपलं जरा दारू पिऊन आलायस? नाही वास येतोय. आमच्या घरातल्या देवी समोर दारू पिऊन आलायस तू? आमचं पवित्र घर भ्रष्ट करायला निघालायस? अरे कुठून आलास हा दारुडा? युवराज, 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 आमच्या घरातल्या देवी समोर दारू पिऊन यायला शरम नाही वाटली तुला? दारू पिऊन यायची तुझी हिंमत कशी झाली? शरम नाही वाटली दारू पिऊन यायला इथे? शरम नाही वाटली दारू पिऊन यायला? थांबा. घरात नवरात्र आहे. नाही आता नाही काही हे. थांबा. मालक माफ करा मालक. हाकलून दे याला. तुझी बॅग त्या गेटच्या बाहेर फेकून दे. आणि जर पण आमच्या घरामध्ये घुसायचा प्रयत्न केलास ना तर तंगड तोडून हातात देईन. श्रीधर, लगेच मालक मालक माफ करा. मालक